आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। ही गोष्ट आहे बीडमधील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिद प्रकरण। एक स्फोट, 2 अटक आणि असंख्य प्रश्न। नेमकं काय झालं? हा अपघात होता की नियोजित कट? आणि या सगळ्या मागचं सत्य काय? चला जाणून घेऊयात। नमस्कार मंडळी, मी अमोल जाधव। तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसिंग। बीड मराठवाड्यातलं एक ऐतिहासिक शहर, ऊसतोड कामगाराचं गाव म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण शांत आणि साध्या जीवनासाठी प्रसिद्ध आहे। मागील काही महिन्यापासून बीड फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर देशात गुन्हेगारी, राजकारण आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे। त्यातच आता 29 मार्च 2025च्या मध्यरात्री बीडमधील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात खळबळजनक घटना घडली। अर्धमसलामध्ये एका मस्जिदमध्ये स्फोट झाला आणि हा स्फोट इतका जोरदार होता की मस्जिदच्या आतल्या भागाचं मोठं नुकसान झालं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण या घटनेने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला। हा स्फोट नेमका कसा झाला? पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासातच 2 संशयितांना अटक करण्यात आली। त्यांचं नाव आहे विजय गहाणे आणि श्रीराम सगडे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा स्फोट जिलेटिनच्या कांड्यामुळे झाला होता। पण प्रश्न असा आहे की ही जिलेटिन आली कुठून आणि या दोघांचा हेतू काय होता? काही लोकांचं म्हणणं आहे की हा वैयक्तिक वाद होता, तर काहींचं म्हणणं आहे यामागे सांप्रदायिक हेतू असू शकतो। पण सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागेल। ही घटना घडली ती ईदच्या 1 दिवस आधी। ईद म्हणजे आनंदाचा सण, एकत्र येण्याचा सण, पण या स्फोटाने गावातल्या वातावरणात एक वेगळीच भीती निर्माण झाली। काहींनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला। सोशल मीडियावर काही लोकांनी हिंदू आतंकवाद असं लेबल लावलं, तर काहींनी याला मुस्लिम विरोधचा कट म्हटलं। पण खरंच हे सांप्रदायिक होतं का? यामागे काही वेगळंच कारण होतं। पोलिसांनी सांगितलं की विजय आणि श्रीराम हे दोघेही स्थानिक रहिवासी आहेत। त्यांच्यावर आधीपासून काही किरकोळ गुन्हे दाखल होते। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं की या गावात सय्यद बादशाह यांचा संदल कार्यक्रम होता। या दरम्यान दोन्ही संशयितांनी कथितपणे मुस्लिम समाजाला उद्देशून धार्मिक शिवीगाळ केली होती। तसेच इथे मस्जिद का बांधली, ती पाडून टाका, नाहीतर ती आम्हीच पाडू, अशा पद्धतीने धमकी देऊन वाद घातला होता। अर्धमसला गावाचे माजी सरपंच आणि काही मुस्लिम बांधवांनी समजूत काढून हे प्रकरण शांत केलं होतं आणि गावकऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता। या दोघांचा काही स्थानिक लोकांशी वैयक्तिक वाद होता। या वादातूनच त्यांनी मस्जिदीवर हल्ला केल्याचा संशय निर्माण झाला आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे। पण यात एक गोष्ट लक्षात यायला हवी, जिलेटिन सारखं स्फोटक पदार्थ यांच्याकडे कसं आलं? हे स्फोटक मिळणं इतकं सोपं नसतं। मग यामागे आणखी कोणाचा हात आहे? तर गावातील एका गावकऱ्यांची विहीर खोदण्याचे काम सुरू होते। तिथून विजय गहाणे यांनी जिलेटिनच्या कांड्या चोरून आणल्या होत्या। त्याचबरोबर विजय गहाणे यांचा सोशल मीडियावर दारू पिऊन जिलेटिनच्या कांड्या जोडत असल्याचा आणि काहीतरी बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामुळे या घटनेनंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला। काहींनी व्हिडिओ शेअर केले, काहींनी दावा केला की विजय गहाणे हाच स्फोटक मागे होता आणि हा हिंदू मुस्लिम तणाव वाढवण्याचा प्रयत्न आहे। तर दुसऱ्या बाजूला काहीचं म्हणणं आहे की हा फक्त 2 व्यक्तीच्या वैयक्तिक भांडणाचा परिणाम आहे। पण या सगळ्यात बीडमधील सामान्य माणूस मात्र संभ्रमात आहे। आता यावर स्थानिक लोकांचं म्हणणं काय आहे? आम्ही इथे हिंदू मुस्लिम सगळे मिळून राहतो, कधीही असलं काही घडलं नव्हतं, पण आता लोक घाबरले आहेत। काहींनी सांगितलं की हा स्फोट कुणीही केला असेल, पण त्याचा परिणाम आमच्या सणावर झाला, ईदची मजा आता राहिली नाही। या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, या घटनेने बीडच्या शांततेवर पुन्हा परिणाम झालाय। आता प्रश्न असा आहे की या प्रकरणाचं खरं स्वरूप काय आहे? पोलिसांचा तपास अजून सुरू आहे, पण या स्फोट मागे सांप्रदायिक हेतू होता की नाही हे ठामपणे सांगणे कठीण आहे। काही तज्ञांचं म्हणणं आहे की जर हा सांप्रदायिक हल्ला असता तर त्याची व्याप्ती मोठी असते, पण हा स्फोट मर्यादित होता आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। याचा अर्थ असा होऊ शकतो की हा वैयक्तिक सूडाचा भाग असावा। पण तरीही जिलेटिनचा वापर ही गंभीर बाब आहे आणि याचा तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल। परंतु FIR मधून हे स्पष्ट होते की हा स्फोट नियोजित होता आणि त्यात जिलेटिनचा वापर झाला। पण यामागे धार्मिक हेतू होता की वैयक्तिक सूड, हे तपास पूर्ण झाल्यावरच कळेल। सध्या पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलं आहे, पण हे प्रकरण आपल्याला एक गोष्ट शिकवतं, अफवावर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे। सोशल मीडियावर प्रत्येकजण आपापलं मत मांडत आहे, पण यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे। आपण सगळ्यांनी मिळून शांतता राखली पाहिजे आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्यायला हवं। बीडची ओळख ही तणावाची नाही तर एकत्र राहण्याची आहे आणि ती ओळख आपण जपली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? हा वैयक्तिक वाद होता की त्यामागे काही मोठं कट होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा अशा नव्या स्टोरीसह।